या दादाची काहीतरी गडबड नक्की आहे, नाही तर असा सरळ इथे राहायला आला नसता. काय झालंय जरा माहिती काढली पाहिजे. काहीतरी प्रॉब्लेम नक्कीच असणार आणि राधिकाला तो माहिती असणारच. त्याशिवाय ती एवढे दिवस इथे राहायला देणार नाही त्याला. या सगळ्यात राधिकाची जास्त कोंडी होतीये, तिला त्रास होतोय. म्हणजे केडी म्हणतो तसे माझे ग्रह चांगले झालेत, पण राधिकाचे ग्रह मात्र 7.5 फिरतायत. हा करेक्ट, असंच असणार. अजून घ्या ना केक. सॉरी लेट झाला. तू घे केक घे. पोहे मी खातो. सर पोहे तू का पोहे मी खातो ना. तर तुमचं पोट भरलं होतं ना. हो, तो केक साठी. पोह्यासाठी अजून जागा आहे माझ्या पोटात. तर तुम्ही पण ना राधिका मॅमला भेटला असता ना तर काहीतरी वेगवेगळे पदार्थ बनवून खाल्ले असते नक्की. हा, पण ते साठे मॅडमचा ब्रदरचं झालं ना, म्हणून कॅन्सल झालं आमचं भेटणं. आता काय, आता रात्री मी जाणार भेटणार राधिका बहिणींना. ऑफिस अवर्स नंतर जेव्हा तुम्ही सगळे करणार ओव्हर टाइम, मला तर फाईलचा त्रास आहे ना. तो मी जाऊन भेटणार राधिका बहिणींना. बघतो काहीतरी जर तेव्हा भेटून बोलणं झालं तर. पण गाईज, अजून एक सॅड न्यूज आहे. आता काय? रेवतीचा मला फोन आला होता. ती सांगत होती की दादा, राधिका वहिनींचे दादा, त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि फायनान्शियल प्रॉब्लेम, आणि ते घरी आलेत आता राधिका वहिनींसोबत राहायला. काय चाललंय? तो शिरीष दादा आता कुरिअर डिलिव्हर करण्याचं काम करतोय. म्हणजे मग आता त्या दोघांची जबाबदारी सुद्धा राधिका वहिनीवर पडणार. तर आपण आता ना काहीतरी स्टँड घ्यायला पाहिजे. नाही म्हणजे प्रत्येक वेळेस आपण म्हणतो की राधिका वहिनींना मदत करायला हवी, पण आता नेमकी काय मदत करायची आणि कुठल्या पद्धतीने करायची हे आपण आता ठरवून घेऊयात एकदा. मी काय म्हणतो, आपण जर आपल्या क्लायंट्स पर्यंत राधिका वहिनीचे सगळे प्रॉडक्ट्स पोहोचवले तर, आय मीन द लिस्ट ऑफ हर प्रॉडक्ट्स. पण ही कंपनीशी गद्दारी होईल आनंद. सर, हे बघ आनंद, आपण सगळे या कंपनीचे एम्प्लॉई आहोत, त्यामुळे काही एथिक्स आपल्याला पाळायलाच हवे. सर, मी समजू शकतो, पण म्हणजे व्हॉट आय वॉज ट्राइंग टू से इज की जर आपण काही इनडिरेक्टली मदत करू शकतो का? कसं काय? सर, तोच विचार करूया ना. ठीक आहे, पण जे काही कराल ते सांभाळून करा, कारण यामध्ये तुमच्यापैकी कुणीही अडकला तर गुरु सरांसमोर मी तुमची बाजू मांडू शकणार नाही. येस सर, विल बी केअरफुल सर. चला. काय तुझं? काय चुगली करायची? हा, क्षणाला सांगायचं की गुरुला? नाही सब, माझं ऐकून तरी घ्या ना. मला कळतंय की काय चूक आहे, काय बरोबर आहे. स्पेशली संजनाच्या बाबतीत जे काही घडलं त्यामुळे अजून मला काही गोष्टी रिअलाइज झाल्यात. आणि मी डेफिनेटली यापुढे मी जे काही वागतेय बोलतेय याची पूर्ण काळजी घेईन. ए प्लीज, त्याचे फिल्मी डायलॉग्स ना क्षणासमोर मार.
आमच्या समोर नाही. नाही सर. मी तुमच्या सगळ्यांचं बोलणं आता ऐकलंय आणि मला जेन्युइनली तुम्हाला मदत करायची आहे खरंच. नाही, आम्हाला तुझी मदतची काही गरज नाहीये. आनंद, एक मिनिट. अरे आपण तिचं म्हणणं तर ऐकून घेऊया ना. आणि मला वाटतं आपण तिला एक संधी द्यायला हवी. थँक्यू सर. ठीक आहे, पण तू जर गद्दारी केलीस ना तर बघ. हो कमळा, हो तुम्ही सुरू करा. हो मी येऊनच राहिले ना, आवरलंय माझं. अरे नाही, मी साठे मॅडम कडे गेले होते ना, म्हणून नाही फोन उचलला. खरंच खूप वाईट झालं ग, एवढा चांगला माणूस गेला. नाही तू काळजी करू नको. हो मिळेल चांगलं काम. आता आपल्या हातात आहे का? चल सोड, मिळतील काम. चल निघते मी. हो तुम्ही सुरू करा. नानीजी या ना, या. नाही, तू घाईत आहेस ना आता, नंतर येईन ना. नानीजी काय झालंय? काही बोलायचंय का? काही हवंय का? बोलायचं होतं पण तू आता गडबडीत आहेस ना, संध्याकाळी बोलूया मग तू परत आलीस की. अहो, संध्याकाळी कशाला, आत्ता बोला ना नानीजी. सांगा बरं काय झालंय. नाही आत्ताच सांगा. कसं आहे, मी तिकडे दुकानावरती गेल्यानंतर माझं मन मला खात राहील. नानीजींना काहीतरी बोलायचं होतं पण आपण ऐकूनच घेतलं नाही म्हणून. सांगा ना काय झालंय. या बसा. नानीजी सांगा बरं काय झालंय. अगं समिधा प्रेग्नंट आहे. हाव का? तुम्ही हे खरंच सांगून राहिलात? अहो मग नानीजी, अहो असा चेहरा काय पडताय? अहो ही तर आनंदाची गोष्ट आहे. थांबा तोंड गोड करते. हो. नानीजी काय झालंय? अगं ती प्रेग्नंट आहे पण तिला हे मूल नको आहे. का? कारण ती म्हणते की तिच्या मनाची तयारी झाली नाही अजून. पंकजला खूप हवंय ग बाळ आणि आम्हालाही हवंय. म्हणजे आमचे हात पाय धड आहेत तोपर्यंत नातवंडाचं कोड कौतुक करता येईल, त्याच्या मागे धावता येईल ना. पुढचं कोणी पाहिलंय. तिला समजावायचा प्रयत्न करते मी, पण हे पण बोलतायत तुझ्याशी. विषय काढला की खूप चिडचिड होते तिची. कळत नाही ग काय करायचं. नानीजी म्हणजे तुम्ही म्हणत असाल तर मी एकदा बोलून बघू का समिधाशी? नाही म्हणजे मला माहितीये की तिला मी आवडत नाही, ती माझं ऐकेलच असं नाही, पण एकदा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. चालेल, बोलून बघ तू तिच्याशी. आणि तिचं तुझ्याबद्दलचं मत बदललंय हल्ली. तिच्या लक्षात आली तिची चूक. बोलून बघशील? तुम्हाला बरं वाटणार असेल ना तर मी सगळं काही करीन तुमच्यासाठी. पण तुम्ही काळजी करू नका. नानीजी आता तुम्ही खुश राहा. साखरडी भातावर फक्त तुला यश मिळू दे. यार किती वेळ लावते ही. सॉरी आई मग खूप उशीर झाला. सॉरी. बस. किती वेळ तू काय करत होतीस यार? आणि तुझी ती वहिनी ना मला पकवत होती. हो यार, ती वहिनी ना ऍक्च्युली खूप बोर आहे माहितीये. यू वोंट बिलीव्ह आता काय झालंय वरती. तिच्यामुळेच ऍक्च्युली उशीर झाला.
तू घेत नव्हतंस पार्सल? अगं मला वाटलं मी पार्सल घेऊन इथे ठेवलं म्हणजे आळ राधिकावर येईल. मी तुला सांगू, मला या दोघींचाही कंटाळा आलाय माहितीये, त्या वहिनीचा पण आणि त्या राधिकाचा पण. आता काय राधिकाला घराबाहेर काढलं ना की ती वहिनी पण आपोआप जाईल. हे पण तसं काहीतरी सिरियसली करा तिला बाहेर काढायला. तू गेले कित्येक दिवस नुसती बडबड करतेस. नाही बरोबर आहे तुझं. चल मी निघते. ए हॅलो, निघते काय निघते? मी तुला कशासाठी बोलवते ते ऐक तरी. बाय. मला ना रोज वरण भात आणि स्टफ खाऊन कंटाळा आलाय आणि त्यामुळे मला एका कमाल लंच साठी बाहेर जायचंय. आपण प्लीज पास्ता वगैरे खाऊयात यार. नाही ऐक, सो सॉरी, आता नको जायला प्लीज. मला आता टॅरो मावशीला भेटणं खूप गरजेचं आहे. अगं हो, पण लंच करून मग प्लीज राधिकाला काढायचं की नाही घराच्या बाहेर. प्लीज मला लगेच जाऊ दे. आय नीड टू नो द फ्युचर. प्लीज ओके, नंतर भेटूया तुला. तू खा तुझं आता. ओके चल, मी आता निघते. बाय. अरे तुझं तू काय खा, माझ्याकडे पैसे असते. हॅलो, हा बोल आई. ओ पूजेसाठी ना फुलं आणते. हो आणते आणते. माते, आजवर तू जे काही दिलंयस त्यासाठी मनापासून मी तुझी ऋणी आहे. खरंच इतक्या दिवसात इतकं काही अनुभवलंय, इतकं काही शिकलंय, ते सगळं तुझ्यामुळे. तू माझ्या पाठीशी होतीस म्हणून. नाही, मला सगळं समजून राहिलं का हे सगळं घडवण्यामागे तुझा काहीतरी हेतू असणारच. तुझ्यापासून तर काहीच लपून नाही राहिलं देवी. तुला तर माझी परिस्थिती माहिती आहे, मनस्थिती. माझ्यासाठी तर ही सगळी तारेवरची कसरत आहे. पण हे जे काही होत आहे ते सगळं मी स्वीकारले. बस मला आता फक्त माया अथर्वला सांभाळायचंय. त्याला मी माया परीने समजावते, त्याचं मन जपते. पण शेवटी लहान पोर आहे, त्याला तेवढं सांभाळून घे. माझ्या लेकाला सुखात ठेव. अरे वा, काय खातेस? नूडल्स. अरे वा वा, नूडल्स. नुसतं खाणं आणि खाण्याच्या नावावर डाएट करणं, बस एवढंच येतं तुला. दुसरं काही येत नाही. तुला काही टेन्शन बिन्शन आहेच नाही. कसलं टेन्शन? कसलं टेन्शन काय? ते गुरुशना इकडे फिरकलेच नाहीयेत. काही वाटत नाही तुला? पैसे संपत आले आपले. मी काय करू? मी काय करू म्हणजे? तू कशाला त्यांना सगळं चांगलं चांगलं सांगितलंस? तू त्यांना चांगलं चांगलं सांगितलं म्हणून त्यांच्या आयुष्यात सगळं चांगलं चांगलं झालं. आता आपली चांगलीच वाट लागली, आपले चांगले दिवस गेले. मला तरी असं वाटतंय ना की त्यांना कळलंय आपला खोटेपणा. हो, आणि ते आता इथे आले ना तर आपल्याला पैसे परत मागतील. आपण सगळे खर्च करून बसलोय, कुठून देणार आहे? याचं टेन्शन काही येत नाही का तुला? तू एक काम कर, तू जा इथून. काय? मग काय करणार आहे इथे राहून तरी? आणि माझा नाईलाज आहे यार, माझ्याकडे पैसे नाही आता. फक्त 200 रुपये उरले आहेत यार. तुझं तिकीट काढून देतो पुण्याचं, तू जा. कामापुरता भाचा? पण ते तर मामा आहे ना. पण तू तर भाचा आहेस ना. हा ते ठीक आहे, पण तो गुरु आला, त्याने पैसे परत मागितले तर काय करणार आहे आपण? नाही तर काय. बेल वाजली मावशी, बेल वाजली. तो गुरुनाथ आला तर नसेल, त्याला कळलं तर नसेल आपण त्याशी खोटं बोललो म्हणून. त्यांनी पैसे परत मागितले तर ए काम कर, तू लप, तू कुठेतरी लप, तू कुठेतरी लप. अगं पण त्यांनी पुन्हा विचारलं तर कुठे तू माझ्या मागे मागे नको करू. तू आज जाऊन लप, आज जाऊन लप. लपलीस का? किती वेळ? अगं नाही, आम्ही असंच इथे करतोस तू? मी काही नाही, कसं मी आपला ते व्यायाम करतो थोडासा. मावशी कुठे आहे? मावशी कशाला पाहिजे तुला? अरे तुला किती प्रश्न आहेत केड्या, सांग ना मावशी कुठे? मावशीला बोलव यार. मावशी हो, एक मिनिट. तुला काही विचारायचं आहे का तिला? विचारायचंय मला, बोलव तिला. अच्छा, म्हणजे काही सोल्युशन वगैरे? हा सोल्युशन ऑब्विसली, मग काय आणखी? अच्छा, मग ठीक आहे ना. मावशी मी चालले. मला काय विचारू का? ते काय विचारायचं याला विचार. मी चालले. अगं नाही, ती म्हणाली मला विचारायचंय.
नाही नाही, जे काय विचारते केल्यालाच विचारा. अगं मावशी तू ती म्हणजे तसं नाहीये ते. मी काय सांगतोय, अगं तुला कळत नाही का तिला सोल्युशन. गेली ती वेळ गेली. गेली. आता सगळं नीट होईल. आता विचार कर. हा मला ना ऍक्च्युली आज राधिकाबद्दल विचारायचंय. राधिकाबद्दल? बरं ये, चल बसूया आपण. हा नाही म्हणजे मला राधिकाच्या फ्युचर बद्दल विचारायचंय आज. राधिकाच्या फ्युचर बद्दल. राधिकाच्या फ्युचर बद्दल त्याच्यासाठी राधिका इथे असायला हवी ना. हा राधिकाला कसं आणू? तू एक काम कर ना, तू हिला टॅरो कार्ड दे, ही घेऊन जाईल आणि राधिकाचं टॅरो कार्ड बघून येईल तुला. हा मग तू त्या पत्त्यामधला एक पत्ता तिला काढायला सांग, त्याचा स्नॅपशॉट काढ, तो मला पाठव. मग तिने काढलेल्या पत्त्याचा स्नॅपशॉट मी बघेन आणि सांगेन काय करायचं ते. हा पत्त्याचा कॅट ना त्या ड्रॉवर मध्ये ठेवलाय, जरा काढून दे ना. मी घेऊन येतो. एक मिनिट. आणि मी सांगितलं तसं कर. हा त्या पत्त्यांच्या कॅट मधून तो पत्ता काढ आणि मला लगेच आणून दे. आणि त्याचा स्नॅपशॉट काढ मला. कॅट इस हात ले, इस हात दे. थांब रे जरा. देते पैसे. किती द्यायचे? पैसे नाही मी सांगतो ना. म्हणजे आता काय आहे की हिच्या फ्युचर साठी राधिकाचं फ्युचर बघणार. बरोबर आहे. म्हणजे हिच्या फ्युचरचे 10,000 आणि राधिकाच्या फ्युचरचे 10,000 म्हणजे 20,000. 20,000. ओके फेअर इनफ. पण आता माझ्याकडे तेवढे पैसे नाहीत. मी नंतर ट्रान्सफर करू? चालेल. आम्ही कॅशलेस आहोत. काही चालतंय मला. थँक्यू मावशी. बाय बाय बाय. येस 20,000 मिळाले. मिळतील ना पण. यार तू निगेटिव्ह नको बोलत जाऊ यार. मिळतील. चल आज चल म्हणतो ना. आज किती बनवायची काळी मिरी पूड? 2 किलो तरी लागेल. आणि हा अजून एक म्हणजे आपण लसणीची चटणी बनवूया. ती 3 किलो करूया. म्हणजे बघूया, मोजूया किती होते ते. म्हणजे सॅम्पल्स पण वाटता येते. हा हो चालेल की. हा चालेल. हॅलो आनंद भाऊजी बोला. वहिनी काय करताय? काय नाही, आपली नेहमीचीच कामं सुरू आहेत. बरं भाऊजी, आज तुमच्या आवडती लसणीची चटणी करते बरं. लसणाची चटणी? अरे वा. अरे આપણા કાઠિયાવાડનો બાજરાનો રોટલો યાદ આવી ગયો. બાજરાનો રોટલો અને લસણની ચટણી. વहिनी माझ्यासाठी पाव किलो लसणाची चटणी पाठवा प्लीज. हो ठीक आहे, रघुदादांबरोबर पाठवून देते. काही काम होतं का? मी फोन काऊन केला? मी फोन अरे हो वहिनी आपल्याला भेटायचं आहे ना, विसरलात का तुम्ही? अहो लक्षातच नाही राहिलं माझ्या. ते मी साठे मॅडम कडे गेले होते ना, पोद्दार साहेबांचं कळलं म्हणून. या सगळ्यात विसरूनच गेले पा. मग आता काय करायचं? कधी भेटूया आपण? आता तुम्हीच सांगा कधी भेटायचं. मग आज संध्याकाळी? अहो पण भाऊजी घरी जायला उशीर होईल ना. वहिनी मॅनेज करा ना प्लीज. एक दिवस चित्रा वहिनींना सांगा ना, एक दिवस घर मॅनेज करायला प्लीज. आम्हाला सगळ्यांना तुम्हाला भेटायचंय. आणि वहिनी पोद्दार सर अचानक गेल्यामुळे राधिका मसाल्याच्या कामावर खूप परिणाम झालाय. त्यातनं बाहेर पडायला काहीतरी मार्ग काढला पाहिजे. हो खरंय भाऊजी. नाही मला पण तुम्हाला भेटून सगळं ठरवायचंय. भेटूया आपण. मग तुम्ही सांगा, आपण भेटूया ना आज संध्याकाळी? हो भाऊजी येते मी. ठीक आहे, मग मी वाट बघतो. हो